विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य पक्षातील उमेदवाराला, पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांचं वक्तव्य. सचिन घायाळ 15 सप्टेंबरला ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार. ठाकरे गटाकडून सचिन घायाळ हे पैठण विधानसभा लढण्याची शक्यता. सचिन घायाळ हे छत्रपती संभाजीनगरमधील संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. सचिन घायाळ यांच्या पक्षप्रवेशानं दत्ता गोरडेंची चिंता वाढली. ठाकरे गटातील दत्ता गोरडे सुद्धा पैठण विधानसभेसाठी इच्छुक आहेत. दत्ता गोरडे आणि विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य पक्षातील उमेदवाराला, पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांचं वक्तव्य. सचिन घायाळ 15 सप्टेंबरला ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार. ठाकरे गटाकडून सचिन घायाळ हे पैठण विधानसभा लढण्याची शक्यता. सचिन घायाळ हे छत्रपती संभाजीनगरमधील संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. सचिन घायाळ यांच्या पक्षप्रवेशानं दत्ता गोरडेंची चिंता वाढली. ठाकरे गटातील दत्ता गोरडे सुद्धा पैठण विधानसभेसाठी इच्छुक आहेत. दत्ता गोरडे आणि सचिन घायाळ यांच्यामध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच होण्याची शक्यता. 25 ऑगस्टला पंतप्रधान मोदींचा जळगाव दौरा. मोदींच्या दौऱ्यामध्ये एकनाथ खडसेंचा प्रवेश होणार अशी चर्चा. तर प्रवेशाबाबत नाथाभाऊंना विचारा, रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. पटोलेंच्या विरोधामध्ये साकोलीमध्ये भाजप संघाचा चेहरा उतरवण्याची शक्यता. संघाचे माजी विदेश विभाग प्रचारक डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांची साकोलीमध्ये तयारी सुरू. भाजपनं सोमदत्त करंजेकर यांना साकोलीमधून तयारी करण्यास सांगितल्याची माहिती. बीडमधील भाजप नेते रमेश पोकळे यांनी जरांगे यांची भेट घेतली. बीड शहरामधून उमेदवारी द्या, रमेश पोकळेंची जरांगे यांच्याकडे मागणी. शिंदेगड माढा विधानसभेची जागा लढवणार. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे बंधू जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांची संवाद मेळाव्यामध्ये घोषणा.